महालक्ष्मी बघा आमची कशी एकदम मस्त वाटते, अशी असं वाटतं की जशी काय घरात येऊन बसलेली आहे. आपण दरवर्षी एकविरेची मूर्त लावतो हा आणि या वर्षी हा देवीचा मुखवट आणलेला आहे. बाप्पाच्या पाय पड. मोया बाप्पा काय पेदा पाहिजे, पाय पड. अरे वा आमचं पोरगा बघा. अरे वा आशीर्वाद दे, आशीर्वाद दे बाप्पा. हरे राम राम राम. हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं जॅग्निक या चॅनलमध्ये आणि अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आमची सुरुवात बघा आज ब्लॉगची कशी झालेली आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, पहिला गुरुवार आहे आणि आज 2 वर्षानंतर मी पूजन मांडते. कारण की 2 वर्षामध्ये मी केलं नव्हतं, कारण की श्रियान छोटा होता आणि गेल्या वर्षी पण छोटाच होता, त्याच्यामुळे 2 वर्ष मी पूजन मांडलंच नाही. त्याच्या आधी मांडायचे. सो आता ह्या वर्षी पहिला गुरुवारचं पूजन मांडायचं आहे. सगळं आटपलेलं आहे माझ्या कामाने, पूजन मांडायला घेणार आहे मी. तर इथे थोडं डेकोरेशन करायचं आहे. आणि इकडे बघा डेकोरेशन करता करता आमचा श्रियान बघा कशावर बसलाय. आमचा नारायण बसल्यावरती चौरंग घेतलाय. तर चौरंगाच्या इथे बसला आणि निकेशला म्हटलं थोडं मला डेकोरेट करून दे म्हणून. तर आता तुम्ही आज हा ब्लॉग पूर्ण बघत राहा एंडपर्यंत. तर काय करणार आहोत, काय जसं सगळी तर कॉमनच असतं, पूजा वगैरे सगळीकडे सेमच असते. पण आमची मजा म्हणजे श्रियांच्यामुळे अजून पण आमचं असं होतं की कसं पूजन मांडायचं. कारण की त्याला कोणतीही वस्तू दिसली नाही की लगेच तो उचलून खेळायला घेतो. आता पण त्याचं तेच चाललेलं आहे. बाबे तू कोण आहेस, अशा बसला देवी बाप्पा आहेस. ए नारायण पारोशी बसलास. पारोशी तू आंघोळ कधी करणार. उठा चला पटकन. बाप्पा करायचे, उठ लवकर. बाप्पा करायच्या आईला. ती क्रीम आईची आहे, तुझी क्रीम नाही आहे ती. तर फायनली डेकोरेशन डन. मस्त रांगोळी काढले, चौरंग मांडल्या, बाजूला समाई लागल्या, त्याची फुलांच्या माळा अजून लावायच्या आहेत. ते सगळं डन झाल्यावर लावेल, म्हणजे पूजन काढल्यावर. आणि सगळं पूजनाचं सामान आहे ते सगळं काढलेलं. आणि आता पटकन पूजा मांडून घेते. आणि श्रिया नुसता किरकिर किरकिर करत बसला. जेमते मी ते बसवलंय क्रीम देऊन. आता हसतोय, तरी रडगाणी लावलेली सकाळ सकाळी. पूजन वगैरे डन एकदम. टायमिंग होता 12:30 आजचा, म्हणजे 12:30च्या आतमध्ये करायचं आणि 12:30च्या आतमध्ये डन झालेला आहे. आणि महालक्ष्मी बघा आमची कशी एकदम मस्त वाटते, अशी असं वाटतं की जशी काय घरात येऊन बसलेली आहे ना. आणि मला काहीतरी कमी कमी असं वाटते. कमी काहीच नाही, ओके आहे. 2 वर्षानंतर मी आज पूजन मांडलेलं आहे. तर मला असं वाटतं काहीतरी विसरले. पण काय माहिती झालं तुला, कळलं काय? काय आपण दरवर्षी एकविरेची मूर्त लावतो आणि या वर्षी हा देवीचा मुखवट आणलेला आहे, त्याच्यामुळे थोडं वेगळं वाटलं आहे ना. तो मूर्त ठेवून एकविरेची मूर्त लावायचो आपण, ती पितळेची एकविरेची मूर्त लावायचो आम्ही नारळावर. आणि मग बाजूला सगळे दागदागिने वगैरे घालून छान लावायचं. आणि आज थोडं मला वेगळं वाटते, पण खूप मस्त वाटते. जे आम्ही इथे मुखवटा लावून साडी वगैरे आणलेली, खूप छान वाटते. आणि 12:30 वाजता काल अशीच रील्स मला एक आलेली की आजचा म्हणजे पहिला गुरुवार कधी करू शकतो. पहिल्या गुरुवारचा असं टायमिंग 10:30 ते 12:30च्या दरम्यान केलेलं चांगलं असतं, म्हणजे चांगलं आहे. म्हणजे ते राहू का केतू काहीतरी असं काळ निघणार आहे दुपारी नंतर, मग 4:30च्या नंतर आपण करू शकतो. तर म्हणजे ठीक आहे सकाळीच करूयात. म्हणून 12:30च्या आत माझी घाई की पटकन पूजन होऊ दे. पूजन झालेलं आहे. आणि आमचं ह्या पोरांना आज मगाशी त्रास दिलाय, म्हणजे 1 तास त्याने वेस्ट घालवला. जर असा पहिल्यापासून जर खेळत असताना तर एवढा लेट पण नसतं झाला. काय आंघोळ कर चल पटकन आता. हा खेळ दरवाजा. रांगोळी काढायचं आहे. आणि प्रॉब्लेम हा इकडे ठेवलाय तो उडवेल नाही तर बरं आहे. रांगोळी काढायचा मोठा प्रॉब्लेम आहे. हा असंच खेळ करत बसतो इथे. आणि मी साडी पण नाही घातली कारण की माझी थोडी तब्येत नाही बन, त्याच्यामुळे. आता 4थ्या गुरुवारी मी उद्यापन असेल तेव्हा सगळं नीट करेल. अजून 4 गुरुवार एकूण आहेत. आता पहिला गुरुवार आहे आणि पुढचे 4 दिवस खूप छान. मला पण नाही, निकेशला पण, आम्हाला दोघांना पण खूप मस्त वाटतं गुरुवारचं. आणि 2 वर्ष असं आम्हाला वेगळं वाटायचं गुरुवारी आम्ही मांडलेले नव्हते तेव्हा, कारण याच्यामुळे. आणि आता पण काय त्यांनी कीर्तन सुरूच केलेली आहे. फक्त एक देवीच्या कृपेने यांनी तिथे जाऊन हात नाही लावला पाहिजे. ते जातोय पेढा दे पेढा दे, पेढा मागतोय तिथे देवी जवळ जाऊन. बापाला मोर्या करणी बोल पेदा दे. हा बुद्धी काय 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 हा आजी झाडू राहू दे. श्रेण बाप्पा कर, बाप्पा कर, ए बाप्पा कर, बाप्पाकडे माग. काय पाहिजे बाप्पाकडे माग पेढा. काय
तू बाप्पाकडे फक्त पेढाच मागतो, दुसरं काय नाही ए माग बाप्पाकडे माग. नो पेदा माग. बाप्पा मो या. चांगली बुद्धी दे, बोल चांगली बुद्धी दे. खा. हा. अरे श्रियान बाबू आमचा आत्ता उठला आणि आला इथे बाप्पा जवळ बसायला. बाप्पा पाय पड. बाप्पाचे पाय पड. मोया. बाप्पा काय पेदा पाहिजे. बाप्पाला बोल दे, परत दे. बोल पेदा दे. बुद्धी पण पाहिजे. पेदा बाप्पा बुद्धी देणार बाबूला. पेदानी बुद्धी देणार. हा आले वा. अरे 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 काय ते काय मम पप्पाच्या मम. अरे वा वा. अरे वा. आणि गरम चाय संध्याकाळ झाली. खायला खायचं आहे ना, माझा उपवास आहे त्याच्यामुळे आज आमचा नाश्ता नाही. आम्हाला रोज संध्याकाळच्या टायमाला नाश्ता असतो आमचा. आणि आज निकेश काहीतरी टोस्ट खाली बटर काहीतरी खाईल आणि मी फक्त चाय पिणार आहे. आणि ह्याला जेमतेम झोपवला तेव्हा माझी सगळी बाकीची मी कामं करून घेतली. रांगोळी वगैरे काढली, जेवणाची वगैरे तयारी करून घेतली. जेवण फक्त आता बनवायचं आहे. ए बाबी बाप्पा ए श्रियान तिकडे ना. निकेश, अरे यार कशात टाकलं? समईमध्ये पाणी, त्यात मी तेल टाकलेलं आहे. श्रियान समईमध्ये नाही टाकायचं. ये इकडे ये माझ्याजवळ ये. आहा ला 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 ला. अरे वा. एकदम मन शांत करणारी संध्याकाळ. काय लागलं श्रियान बाप्पाच्या गाणीला? रांगोळी दाखवली. मग मी मगाशी पण बोलले ना, असं वाटतं की देवी येऊनच बसलेली आहे. मग इथे लावणार होतो, इथे मस्त स्पेस भेटला असता. आणि समोरच छान म्हटलं इथे कसा सोफा आहे त्याच्यामुळे मग सोफ्याची आडपासून दिसणार आहेत ना दरवाजाच्या जवळ. दरवाजा समोर छान वाटतं ना. हा दरवाजा समोर मस्त वाटला असता. म्हणजे का देवाला देवाच्या खाली देवीचे मस्त वाटते. मला तर ना आता एकदम छानच वाटते. अरे वा. बाप्पा पड पाय पड. हा पाय पड. अरे वा. आमचं पोरगा बघा. अरे वा. आशीर्वाद दे. आशीर्वाद दे बाप्पा. बुद्धी दे. अरे वा. लोटांगण एकदम. इकडे आईच्या पाय पड. पाय पडच्या पटकन. नाही आता मूड ना. ओम भट स्वाहा. सगळं पाणी सांडून टाकलास ना. भटजीने आमचं काय केलं बघा. इथून पाणी घेतोय ग्लास मध्ये टाकतोय. शानवलास पाणी. शानवलास सगळा. पितो प्यायचा नसतो तो परत शाणणार परत त्याच्यामधला सगळा. भटजी बाबा कसा बसलाय भटजी. हा मंत्र मनालाच बसलाय. आणि जेवणाची तयारी चालू आहे. काय स्पेशल तुझ्यासाठी आज तू बनवलेलास मेनू? माझ्यासाठी स्पेशल इथे तर कसली मटर पनीर नाही मटर फ्लावर बटाटा वांग आणि इथे दह्याची कढी आणि शिमला मिरचीची भाजी. शिमला मिरची कापून ठेवले आणि भात आणि श्रीखंड पुरी. अरे देवा टाकलं पाणी नाही. श्रीखंड पुरी. हा एवढा मला तर नको, माझा पोट भरलेला आहे. मग आज तू उपवास कर. सकाळपासून मी उपवास केलाय ना. आता तुझा उपवास आहे मग तुझ्यासाठी तू मस्त मस्त स्पेशल मी माझ्यासाठी पण बनवतेस. आजपर्यंत सगळं तुझ्यासाठीच बनवते ना. जरा बायकोची स्तुती कर. नाही ना तुझ्या हा बनवतेस तर बनवतेस आज तुझ्यासाठी. मला असं आवडतं असं काय ना, पण सगळं तसं पण मला आवडतं थोडंफार. हा त्याच्यामुळे काय ना बाकी सगळं झालेलं आहे डन. फक्त शिमला मिरचीची भाजी व्हायची आहे आणि पुरी बनवायची आहे. श्रीखंड तर ऑलरेडी रेडीमेडच आहे. अरे बापरे. आणि साहेब काय करतायत? भटजी बसलाय तिथे मंत्र हा तो इथून घेऊन गेलाय ते पाण्याचं हे. तो काय देवी जवळ मी काढलं कारण तू तिथे ह्याच्यामध्ये टाकलं समईमध्ये पाणी सांडून टाकलं सगळं. जरा तुला काम नसतं ढवळा यायचं मला हेल्प कर.
घे पटकन, चला आता रात्रीची वेळ, देवीची आरती करायची आहे. घे पटकन. आणि आता इथे निकेश बसला आरती करायला आणि श्रियांचे नखरे चाललेत की मला टाळ पाहिजे की घंटा पाहिजे. घंटा, बाबू काय घंटा वाजवणार. बाबूची घाई. दुपारी कसा बसलेला बाबू आरती करायला? टाळ पाहिजे की घंटा पाहिजे तुला? मग टाळ ए तिथे नको निकेश, लांब घे निकेश. निकेश निकेश अगरबत्ती आहे बाबू तिथे. श्रेयान अगरबत्ती आहे. तुला टाळ पाहिजे मग? आई टाळ वाजवते मग. हा कापूर आहे. ठीक आहे. हा, चल घे कर सुरुवात करूया. घे, चल घे. त्याला हात नाही लावायचा. बाबू इकडे बस. ए सोन्या हे बघ काकी बसली इथे, काकी जवळ बस. हा काकी कशी बसलेली? हा, हे बघ, हे बघ. हे बाबा बघ आरती करतोय. मग माता नाही तो बाप्पा. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मोरया जय. मस्त आरती झाले आणि आता देवीला नैवेद्य काढलेला आहे. दही भात, दही टाकतात वरतून, नुसता भात असेल तर, आणि इथे कढी दह्याची आणि सिमला मिरचीची भाजी आणि मटर फ्लावर, पापड आणि श्रीखंडपुरी. ह्याला आणि मधी बाबून मधी- आमचे शिशू लागले. बाबूचे मग चल शिशू करून ये चल. आणि त्याला आज काय वेळ लागले बापरे. या काय पाणी हा पाणी पाणी हे खेळ. बापाला खाऊ. हा चल सुशूला जा. सुशूला जा. आई बापाला खाऊ आणला. पेदा नाही रे राजा, हे बघ बाप्पाचा खाऊ आहे. हा अन्नू पण आहे. अन्नू म्हणजे कोशिंबीर, ती आज बनवली नाही बाबू. हा ठीक आहे. कोण असते या आजी? सगळ्या आजी आहेत का? कोण नाही श्रेयान तिकडे? दीदी आहे ती, दीदी टुटू दीदी. गाई माझे पोरग दमलाय किती. दमला पोरगा आणि दिवसभर रोग लावून ठेवलेला. चालून दमले कोण दमले. तिथे कोण आलेला आहे? कोण आला माहितीये श्रेयान? बुवा. मग आई कर पटकन. या आईच्या मांडी आहे लवकर. हे बघ, ते लवकर. ते सगळीजण तुला काय बोलत माहिती आहे? श्रेया नुसता आगाऊ झालाय. ए आज तुला बाप्पाने खाऊ काय दिला? पेदा दिला ना. आणि बाप्पाला बाबा मोर्या कसा केला? आई माऊलीच्या. बोल पटकन, आई माऊलीच्या. बोल. तर मार्गशीर्ष महिन्यातला मस्त गुरुवार होता. आजचा पहिलाच दिवस होता आणि मस्त वाटलं एकदम. फक्त एवढंच काय, सकाळी उठल्यापासून आता रात्रीचे वाजले 12 वाजेपर्यंत ना फक्त हा झोपलेला तेव्हा शांतता होती दुपारी. त्याला आज काय झालं माहिती नाही, नुसता किरकिर करतोय उठल्यापासून आतापर्यंत. आता काय चल फिरायला चल, चालत चल, बाईकवर चल. ह्याची हेच गायरन लागलेलं आहे. काय नाकाला लागलं? दाखव आईला दाखव. हे नाही माझ्या पोरग शहाणा आहे, गुड बॉय आहे तो. सगळ्यांना बाय कर. टाक काय हो टाकतो. बाय कर पहिला, बाय कर. आजचा दिवस गेलेला आहे. चला तर मग भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय. बाय एव्हरीवन.